सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे। या केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांना आपण जोसा काउन्सिलिंग असेल, ज्यामध्ये IIT, NIT, IIIT, GFT आहे, तसेच मेडिकल काउन्सिलिंग असेल, मेडिकलमध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, तसेच महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग असेल, त्यामध्ये आपण महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेज असतील, फार्मसी कॉलेज असतील, या सर्वांची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी पालकांनापर्यंत पोहोचवत असतो। तर मागील विषयामध्ये मागील जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण पाहिलं होतं IIT बॉम्बे IIT बॉम्बेमध्ये फी स्ट्रक्चर, प्लेसमेंट्स, NRF रँकिंग आणि डिटेल्स पाहिले होते। तेथील CS कॉम्प्युटर सायन्सचा कट ऑफ पाहिला होता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण IIT कानपूर, जे उत्तर प्रदेशमध्ये येतं, तेथील प्लेसमेंट्स, तेथील जे हायेस्ट पॅकेज आहे ते पाहणार आहोत। त्याचबरोबर तिथे NRF रँकिंग असेल, त्यांचे कट ऑफ्स असतील, फी स्ट्रक्चर, हे सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। तर IIT कानपूर हे उत्तर प्रदेशमध्ये येतं। जवळपास 1055 एकर्स मध्ये हे पूर्ण पसरलेलं आहे, ज्यामध्ये 1959 ला जे एस्टॅब्लिशमेंट झाले, ज्यावेळी IIT बॉम्बेचे एस्टॅब्लिशमेंट झाले, त्याच वेळी IIT कानपूरची एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे। इथला रिसर्च फंड हा फार मोठा आहे। रिसर्च फंड जवळपास 250 करोड पण हा रिसर्च फंड आहे। नंबर ऑफ पब्लिकेशन्स सुद्धा भरपूर आहे, जे सायन्स डायरेक्ट आहे, स्कोपस आहे। यामध्ये जे त्यांचे पब्लिकेशन्स आहेत ते जवळपास खूप मोठे पब्लिकेशन्स आहेत। नंबर ऑफ पेटंट्स आहेत। विद्यार्थ्यांनी जे नंबर ऑफ पेटंट, ज्याला आपण रिसर्च वर्क केल्यानंतर जे पेटंट फाईल करतो, ते पेटंट सुद्धा 884 पेटंट्स फाईल झालेले आहेत। आणि येथील जे हायेस्ट पॅकेज जे आहे, ते हायेस्ट पॅकेज 1.9 CR आहे। आणि येथील NRF रँकिंग जे IIT कानपूरचं जे आहे, NRF रँकिंग हे 4 आहे। त्यानंतर आपण पाहू या ठिकाणचे जे ब्रांचेस आहेत, ज्याला आपण डिपार्टमेंट्स म्हणतो, कोणकोणते डिपार्टमेंट्स मधून तुम्ही तुमचं इंजिनिअरिंगचं स्वप्न पूर्ण करू शकता। ते यामध्ये फर्स्ट येतं बायोलॉजिकल सायन्स अँड बायो इंजिनिअरिंग। ज्या विद्यार्थ्यांना बायोलॉजिकल सायन्स अँड बायो इंजिनिअरिंग करायचं आहे 4 इयर्सचा, तर या ठिकाणून करू शकता। त्यानंतर IIT कानपूरमध्ये केमिकल इंजिनिअरिंग, ज्या विद्यार्थ्यांना केमिकल इंजिनिअरिंग करायचं आहे 4 इयर्सचं, ते सुद्धा करू शकता। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आहे IIT कानपूरमधून, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रांच किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे डिपार्टमेंट आहे ते उपलब्ध आहे। त्याचबरोबर IIT कानपूरमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, मास्टर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्स, केमिस्ट्री आहे 4 इयर्स, इकॉनॉमिक्स मधून करायचं असेल तर 4 इयर्स आहे, मॅथमॅटिक्स अँड सायंटिफिक कॉम्प्युटिंग आहे 4 इयर्स, त्यानंतर फिजिक्स आहे 4 इयर्स, त्यानंतर अर्थ सायन्स, ज्या विद्यार्थ्यांना अर्थ सायन्स करायचं आहे, ज्यामधून इंजिनिअरिंग कंप्लीट करायचं आहे, अर्थ सायन्ससाठी सुद्धा 4 इयर्सचा बॅचलर ऑफ सायन्सचा कोर्स आहे। त्यानंतर स्टॅटिस्टिक अँड डाटा सायन्स हा सुद्धा कोर्स इथे उपलब्ध आहे, ज्याला आपण डिपार्टमेंट म्हणतो। तर हे सर्व डिपार्टमेंट, जवळपास 7 ते 8 डिपार्टमेंट्स तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी IIT कानपूरमध्ये उपलब्ध आहेत। तर IIT कानपूरला ऍडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला जे आहे ते जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून ऍडमिशन प्रोसेस होते। आणि त्यामध्ये तुमचा जो 12चे जे स्टुडंट्स आहेत, जे UG प्रोग्रामसाठी जाणार आहेत, त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना JEE मेन क्वालिफाय करून जो JEE ॲडव्हान्सचा रँक येतो, तर JEE ॲडव्हान्सच्या रँकवर येथील ऍडमिशन प्रोसेस होत असते। तर आता आपण पाहू की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता। तर मागच्या वर्षीचा राऊंड 1चा कट ऑफ आपण पाहतोय। राऊंड 1 आणि राऊंड 6 मध्ये जवळपास मॅक्झिमम 10% डिफरन्स येऊ शकतो, पण मॅक्झिमम आपण राऊंड 1चाच कट ऑफ, जेवढे कट ऑफ पाहतोय ते राऊंड 1चे पाहतो। तर IIT कानपूरमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांना करायचं ओपन कॅटेगरीमध्ये, तर त्यांचा रँक जो ॲडव्हान्सचा आहे तो 215, तो कट ऑफ रँक किती आहे 215। फिमेलसाठी 610 आहे, ओपन PW साठी 13 आहे, ओपन PW साठी 122 आहे। EWS कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांना टॉप 47 स्टुडंट्स, त्यानंतर EWS फिमेलसाठी 146, EWS PWD साठी ओपन जनरल 4, OBC NCL साठी 143, OBC NCL फिमेल साठी 490, OBC NCL PWD साठी 8, OBC NCL PWD फिमेल कॅटेगरी 44P, SC कॅटेगरी साठी हा रँक आहे 76, SC फिमेल साठी 258, SC PWD साठी 3, ST साठी हा रँक आहे 41, ST फिमेल साठी हा रँक आहे 154। तर ह्यापेक्षा तुमचे जर काय रँक असतील म्हणजे अगोदरचे टॉपमध्ये, तर तुम्ही IIT कानपूरला प्रेफरन्स देऊ शकता। तर IIT कानपूरमध्ये ऍडमिशन प्रोसेस कशी होते ते पण सांगितलेले आहे। इथला हायेस्ट पॅकेज 1.9 CRचा आहे ज्या विद्यार्थ्यांना, आणि खूप मोठा कॅम्पस आणि रिसर्च इन्स्टिट्यूट आहे। जर तुम्हाला मिळत असेल, तुमचा जर रो रँक त्या पद्धतीने येत असेल,
तर 100% या कॉलेजचा तुम्ही डोळे झाकून विचार करू शकता. ठीक आहे, पुढे भेटू IIT मद्राससाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये सेम आपण माहिती घेणार आहोत IIT मद्रासची. थँक्यू, धन्यवाद. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व जोसा काउन्सिलिंगची माहिती, मेडिकल काउन्सिलिंगची माहिती आणि स्टेट काउन्सिलिंगची माहिती मिळेल. तसेच हा व्हिडिओ आपले मित्र आणि रिलेटिव्हचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यावर शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.